नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे जोगुड फार्म. मित्रांनो, मी इंद्रजीत जगताप तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज मी एक नवीन विषय घेऊन आला आहे तुमच्यासाठी की यशस्वी किंवा आपला फार्म जो आहे तो कंटिन्यू कसा चालेल. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सर माझा फार्म मी चालू केला आहे पण 1 वर्ष 2 वर्ष हार्डली 3 वर्षामध्ये काही काहींचे फार्म बंद पडलेत, काही जणांचे 2 वर्षात फार्म बंद पडलेत. तर फार्म बंद पडण्याच्या मागचे जे कारण आहेत ते आपण सविस्तर आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर तुम्हाला फार्म यशस्वी करायचा असेल, तुमचा लॉंग टर्म तुमचा फार्म चालू जर ठेवायचा असेल किंवा तुमचा फार्म चालला पाहिजे, तर नक्की हे 5 मुद्दे फॉलो करा मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये तुमचे काय चुकतंय, काय मिसिंग होतंय किंवा काय राहतंय तुमचं ह्याच्यामध्ये, तर ते आपण सगळे मुद्दे आज आपण पाहणार आहोत. 5 मुद्दे आहेत मित्रांनो. पहिला मुद्दा आहे की तुम्हाला शेळीपालन जर तुम्ही चालू करत असाल तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे मित्रांनो की तुम्हाला आवड पाहिजे. आवड जर असेल तरच शेळीपालन करा मित्रांनो. तर आवड जर नसेल तर शेळीपालन नाहीच केलं तरी चालेल मित्रांनो. कारण का ह्याच्यामध्ये लॉस खूप मोठा आहे. कारण का तुमचे जे इन्व्हेस्टमेंट आहे ते पूर्ण वेस्टेज जाणार आहे. तर हा व्यवसाय चालू करताना सगळ्यात प्रथमतः तुम्हाला आवड पाहिजे मित्रांनो. आवड असेल तरच शेळीपालन करा. दुसरा मुद्दा आहे की तुमचं ऑब्झर्वेशनमध्ये मी तुम्हाला सांगेल की तुमचं जे निरीक्षण आहे ते खूप शार्प पाहिजे तुमच्या गोट्यावरती, की तुमच्या शेडमध्ये ॲनिमल कसे आहेत. म्हणजे सकाळी ॲनिमल कसा आहे, दुपारी कसा आहे आणि संध्याकाळी कसा आहे. तर हे तुम्हाला तुमचं निरीक्षण पाहिजे. जर एखादा ॲनिमल खातोय, एखादा खात नाही, पिल्लू कोणतं दूध पितंय जास्त, कोणतं पिल्लू दूध पित नाही, कोणतं चारा खातंय, कोणतं चारा खात नाही, कोणते शेळी साईडला उभं राहते. तर शेळी साईडला उभं राहिल्यानंतर प्रथमतः तिचा ताप चेक करून घेणे. तर हे तुम्हाला जमलं पाहिजे. तुमचं निरीक्षण फार्ममध्ये शार्प पाहिजे. तिसरा मुद्दा आहे मित्रांनो मेडिकल मुद्दा. मी सगळ्यांना सांगेल खूप इम्पॉर्टंट आहे शेळीपालनामध्ये. तुमच्याकडं कोणतंही ब्रीड आलं तुम्ही ठेवलं, असं नाही की इथं माणूससुद्धा क्लायमेट चेंज झालं तरी आजारी पडतो आहे मित्रांनो. हे तर जनावर आहे, एक ॲनिमल आहे, तर तोही आजारी पडू शकतो. तर मित्रांनो मी सांगेल की तुम्ही मेडिसिन, हे बेसिक मेडिसिन तरी शिकून घेतलं पाहिजे मित्रांनो. मेडिसिनमध्ये काय होतं की एखादा ॲनिमल जर आजारी पडला तर तुम्हाला प्राथमिक उपचार करता आले पाहिजेत मित्रांनो. त्याच्यामध्ये मी सांगेल की गोळी कोणती वापरावी, इंजेक्शन कसे द्यावेत, ताप कसा चेक करावा. बऱ्याच लोकांना काय होतं की सर माझी शेळी खात नाही आहे, आजारी उभा राहते, मग काय करू. डॉक्टरांना बोलवलं तर डॉक्टर वेळेवर येत नाहीत. हे नक्की आहे मित्रांनो की तुम्ही कॉल केल्यानंतर डॉक्टर हे वेळेवरती तुमच्या फार्मवरती अवेलेबल नसतात किंवा यायला वेळ लागतो. तर त्याच्यामध्ये एक प्लस पॉईंट आहे की तुम्ही बेसिक मेडिसिन हे शिकून घेतलं पाहिजे मित्रांनो. मेडिसिनमध्ये मी सांगितल्याप्रमाणे इंजेक्शन कसे द्यायचे हे सर्व तुम्ही शिकून घेतलं पाहिजे. डॉक्टर येतोपर्यंत प्राथमिक उपचार तुम्हाला जमला पाहिजे. प्राथमिक उपचारमध्ये जोपर्यंत डॉक्टर येत आहेत, यायला वेळ जो लागतो आहे म्हणजे अर्धा तास लागेल, तास लागेल, त्याच्यामध्ये तुमचा ॲनिमल दगावू शकतो मित्रांनो. म्हणून मी सांगतो आहे की एखाद्या डॉक्टरला तुम्ही बोलवताय तोपर्यंत तुम्हाला उपचार करता आला पाहिजे. त्यामध्ये तुमचा ॲनिमल सेव्ह होणार आहे. डॉक्टर आल्यानंतर तर ट्रीटमेंट करणारच आहे, पण जी बेसिक ट्रीटमेंट तुम्हाला जमत असेल तर डॉक्टरने सांगितलेलं जे इंजेक्शन आहे, गोळी आहे, ते तुम्हाला देता आली तर तुमचा ॲनिमल तिथं वाचणार आहे किंवा सेव्ह होणार आहे. तर हे मेडिसिन किंवा मेडिकल हा पॉईंट तुम्हाला जमला पाहिजे मित्रांनो. त्याच्यामध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट अजून एक आहे मित्रांनो की प्रत्येक वेळेस तुम्ही डॉक्टरांना बोलवू शकत नाही. डॉक्टरांना एक जर ॲनिमल तुमचा आजारी पडला तर त्याला कमीत कमी 3 दिवस ट्रीटमेंट करावं लागते.
डॉक्टरांची फी 200 रुपयाने आपण जर पकडली तर तिथं 600 रुपये होतात. 600 रुपये प्लस जे डॉक्टरांनी तुम्हाला मेडिसिन दिलेत लिहून, गोळ्या असतील, औषधं असतील किंवा इंजेक्शन असतील, त्याचे पैसे ते एक वेगळे. म्हणजे टोटल मिळून 1000 ते 1500 रुपये तुमचे जाणार आहेत मित्रांनो. तर इथंच जर तुम्ही स्वतः तुम्ही मेडिसिन किंवा मेडिकल जर शिकला तर तुमचे तिथं पैसे वाचणार आहेत किंवा सेव्ह होणार आहेत. ते कसे की तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही स्वतः उपचार करू शकता तुमच्या ॲनिमलवरती. फक्त जे तुमचे जाणार आहेत पैसे ते मेडिसिनवरती जाणार आहेत. जे डॉक्टरांना पैसे जाणार आहेत 3 दिवसाचे पकडले 200 रुपयाने तर 600 रुपये. जर तुमच्याकडं एकाच वेळेस 3 ते 4 ॲनिमल जर आजारी पडले तर त्याचे टोटल तुम्ही करून मित्रांनो बघा. प्रत्येक वेळेस तुम्ही डॉक्टरांना बोलू शकत नाही. हा व्यवसाय आहे, लाँग टर्म आहे. त्या दृष्टिकोनातून त्या गोलने तुम्ही विचार करून बघा मित्रांनो की तुम्हाला मेडिसिन जमलं पाहिजे. हा तिसरा मुद्दा झाला मित्रांनो. चौथा मुद्दा आहे मॅनेजमेंट. मॅनेजमेंटमध्ये मी सांगेल त्याच्यामध्ये सब पॉईंट आहेत. त्याच्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन असेल, खुराकाचं व्यवस्थापन असेल, शेडचं मॅनेजमेंटचं असेल, खुराकाचं असेल, पाण्याचं मॅनेजमेंट असेल. हे सर्व मॅनेजमेंटमध्ये पॉईंट येतात. त्याच्यामध्ये सांगेल की शेळीपालन चालू करत असताना चारा तुमचा ॲवेलेबल पाहिजे तुमच्याकडं. त्यानंतरच शेळ्या खरेदी कराव्यात. मॅनेजमेंटमध्ये तुमचं सकाळी मॅनेजमेंट मी सांगेल की मित्रांनो तुमचं शेडचं मॅनेजमेंट कसं असावं. शेडच्या मॅनेजमेंटमध्ये मी सांगेल तुमचे कंपार्टमेंट वेगळे असावेत. लहान पिल्लांना वेगळं असावं, गाभण शेळ्यांना वेगळं असावं, वेलेल्या शेळ्यांना वेगळं असावं आणि तुमचे ब्रीडर जे आहेत त्यांना सेपरेट असावं. प्रत्येक वेगळं कंपार्टमेंट असावं. त्याच्यामध्ये पिल्लांना मी म्हटलं की कंपार्टमेंट वेगळं असावं. त्याच्यामध्ये पण 2 कंपार्टमेंट असावेत. मेलसाठी सेपरेट असावं, फिमेलसाठी सेपरेट असावं. जेणेकरून काय होतं की मित्रांनो एक 6 ते 7 महिन्याचे मेल फिमेल जर तुम्ही एकत्र ठेवले तर फिमेल गाप जाण्याचे चान्सेस राहतात. त्यासाठी कंपार्टमेंट हे वेगळे पाहिजेत. हे झालं शेडचं मॅनेजमेंटमध्ये. अजून एक मुद्दा आहे की पाण्याचं मॅनेजमेंट. कंपार्टमेंटमध्ये प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये तुमचं पाणी हे ॲवेलेबल पाहिजे. जेव्हा शेळीला पाण्याची गरज आहे त्यावेळेस शेळी उठून पाणी पिले पाहिजे. त्याच्यामध्ये अजून एक आपण मुद्दा बघितला की खुराकाचा. खुराकामध्ये मी सांगेल मित्रांनो की खुराक हे तुमचं आहे ते सकाळी 7च्या अगोदर पडलं पाहिजे शेळ्यांना, की 7च्या अगोदर शेळ्यांनी खाऊन घेतलं पाहिजे खुराक. जेणेकरून काय होणार आहे, तुमचा चारा 11 वाजता पडत असेल आणि शेळ्याने 7 वाजता खुराक खाल्लं तर मधल्या पिरियडमध्ये जे चारा किंवा जे खुराक जे खाल्लेलं आहे ते पूर्ण त्यांचं डायजेस्ट होणार आहे, पूर्ण रवंत फिरणार आहे. तुम्ही कंटिन्यू शेळ्यांना खायला टाकलं तर त्यांचं रवंत फिरणार नाही, डायजेस्ट होणार नाही. तर 3 ते 4 वेळा खायला टाकण्यापेक्षा काय करायचं मित्रांनो, सकाळी 7च्या अगोदर खुराक पडलं पाहिजे. 11 वाजता तुमचा चारा जो अवेलेबल आहे तुमच्याकडे तो पडला पाहिजे आणि 6 वाजता एक चारा, हा पोटभर चारा पाहिजे. ह्याप्रमाणे तुमचं चाऱ्याचं मॅनेजमेंट पाहिजे. त्याच्यामध्ये सुका चारा पण पाहिजे मित्रांनो. जेणेकरून काय होतं, सुका चारा खाल्ल्यानंतर शेळ्या पाणी पण पितात. त्यासाठी सुका चारा हा तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. अजून एक आपण मुद्दा बघितला की मॅनेजमेंटमध्ये की हे सर्व जे पॉईंट आहेत ते मॅनेजमेंटमध्ये येतात. आणि 5वा मुद्दा आहे की तुम्ही सगळे पॉईंट्स तुम्ही फॉलो करताय, पण लास्ट मुद्दा आहे की उत्पादन घेताय, पण उत्पादन घेतलेलं ते विक्री कुठं करायचं हे बऱ्याच लोकांचा मुद्दा आहे की सर मी माझ्याकडे पिल्लं आहेत पण विकू कुठं, तेवढी किंमत येत नाही, तेवढी प्राईज येत नाही. सगळ्यात तुमच्याकडे जर क्वालिटी असेल तर मित्रांनो तुमच्या फार्मवरून ॲनिमल्स विक्री होतात. त्यासाठी तुम्हाला क्वालिटीमध्ये काम केलं पाहिजे मित्रांनो. तुमच्याकडे कोणताही ब्रीड असू द्या ते इतर लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. ते कसं पोचलं पाहिजे, आता प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो जो तुम्हाला घरी बसल्या पण तुम्ही तुमचे फार्मची किंवा शेळ्यांची ॲडव्हर्टाईजमेंट करू शकता. सोशल मीडिया आहे, सोशल मीडियामध्ये यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे, इन्स्टा आहे, फेसबुक आहे. तिथं तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंट करू शकता, जेणेकरून तुम्हाला विक्री करण्यास सोपं जात आहे. लास्ट पॉईंट ह्याच्यामध्ये विक्रीमध्ये काय होतं की जर तुमचं कुठंही सेलला गेलं नाही
तर बाजारामध्ये तुम्ही तर विक्री करू शकता. पण काय होतं की जे तुम्हाला 10 रुपये मिळणार आहे तिथं 5 रुपये मिळणार आहेत मित्रांनो बाजारामध्ये गेल्यानंतर ना. आणि जर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठंच तुम्हाला जर सेल करू शकला नाही किंवा काही नाही, तर लास्ट पॉईंट आहे कटिंग मार्केट मित्रांनो. कटिंग मार्केटला तुम्ही काम करू शकता मित्रांनो. कटिंग मार्केट आता मार्केटमध्ये बघितलं तर मटणाची प्राईस खूप आहे, हाय आहे आणि ती वाढतच चाललेली आहे. तुम्ही कधी बघितलं तर मटणाची प्राईस हे कधी कमी होत आलेली नाही आहे, ती वाढतच चालली आहे. जर तुमचं कुठेही विक्री नाही झालं तर कटिंग मार्केट तर नक्कीच आहे मित्रांनो, हा शेवटचा पर्याय आहे. तर हे 5 मुद्दे आहेत मित्रांनो. हे तुम्हाला कसे वाटले ते नक्की मला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की कळवा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो. जर तुमचे काही तुम्हाला वाटत असेल की ह्या विषयावरती माहिती पाहिजे, शेळीपालनामध्ये कोणत्याही टॉपिकवरती किंवा कोणत्याही विषयावरती जर माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की कळवा मित्रांनो. मी तुमच्यापर्यंत ती नक्की माहिती घेऊन येईल. पुन्हा एकदा भेटू एक नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत नमस्कार. जाता जाता मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त आपला हा चॅनल इतर लोकांपर्यंत पोचवा मित्रांनो. पुन्हा एकदा भेटू एक नवीन व्हिडिओसहित. नमस्कार.